कन्स्ट्रक्शन करणं हे सोपं जातं. लक्षात घ्या, होतं काय, आपल्याकडे शिकवत असताना असं शिकवलं जातं की आयच्या पुढे ॲम घ्यायचं असतं, हीच्या पुढे इज घ्यायचं असतं आणि शीच्या पुढे इज घ्यायचं असतं. दे आलं तर त्या ठिकाणी आर घ्यायचं असतं. ओके, कॉमनली आपण इंग्रजी ग्रामरमध्ये या पद्धतीने शिकतो की हेल्पिंग वर्ब आणि प्रनाऊन. पण लक्षात घ्या, तुम्हाला इंग्रजी आत्मसात करायची असेल तर एक प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की व्हाय, का हीच्या पुढे आपण इजच का घ्यायचं, आर का घ्यायचं नाही. ओके, आर का घेतलं जात नाही. या कॉन्सेप्ट तुमच्या जेव्हा क्लिअर होतील तेव्हा प्रनाऊन आणि हेल्पिंग वर्ब यामधलं जे रिलेशन आहे, काय रिलेशन आहे आणि आपण तेच का घेतो, या प्रनाऊनसोबत हेच हेल्पिंग वर्ब का घेतो, हे इतकं लक्षात आलं की सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आपलं जवळपास संपल्यात जमा होतं. का, कारण ज्या ग्रॅमॅटिकली मिस्टेक असतात त्या ग्रॅमॅटिकली मिस्टेक सगळ्यात मोठ्या मिस्टेक इथेच होत असतात की प्रनाऊन आणि जे हेल्पिंग वर्ब आहे योग्य ते हेल्पिंग वर्ब योग्य त्या प्रनाऊनसाठी आपल्याला यूज करता येत नाही. म्हणून प्रोनाऊन आणि हेल्पिंग वर्ब यांचं रिलेशन आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमधला जो डे फर्स्ट आहे आज आपला, त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत की प्रोनाऊनला, प्रोनाऊन म्हणजे काय. सर्वनाम कशाला म्हणतात. ओके, सर्वनाम कशाला म्हणतात. सर्वनामाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी आपण पहिला प्रकार शिकणार आहोत, त्याला म्हणतो आपण पर्सनल प्रोनाऊन. कोणती प्रोनाऊन, पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाउन्स. देन पुरुषवाचक सर्वनामे असे याला म्हणतात. मग ही पर्सनल प्रोनाऊन जी आहे ती कोणकोणती आहेत याला तुम्ही पाहिलं असेल. आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. ही जी आहेत पर्सनल प्रोनाऊन आहेत. तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहिती आहेत. ओके, हे तुम्हाला माहिती आहेत, पण हे वाक्यामध्ये काय म्हणून काम करतात हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि यांचा आणि हेल्पिंग वर्ब जे आहेत त्यांचं काय रिलेशन आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल की प्रोनाऊनमध्ये हे जे आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे जे आहेत हे पर्सनल प्रोनाऊन आहेत, पुरुषवाचक सर्वनामे आहेत. लक्षात, हे तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजेत, म्हणजे माहितीच असली पाहिजेत की यांना आपण कोणत्या प्रकारची सर्वनामे म्हणतो. हा मुद्दा तुमचा इथे क्लिअर झाला असेल. पुढे जाऊयात. आता नेमकं सर्वनाम म्हणतात कोणाला. सर्वनाम लक्षात घ्या, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. कोणाची, नामाची पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय हो, पुन्हा पुन्हा येणे. काय येणे, पुन्हा पुन्हा येणे म्हणजे काय ते समजून घ्या. इथे आपण रमेश बद्दल बोलत असू. रमेश आंबा खातो. परत आपल्याला रमेश बद्दल बोलायचं आहे. रमेश शाळेत जातो. नेक्स्ट रमेश अभ्यास करतो. रमेश खेळायला जातो. रमेश खेळायला जातो. या ठिकाणी आपण काय केलं, प्रत्येक वाक्यामध्ये रमेश हे नाम घेतलं. इथे घेतलं, या ठिकाणी घेतलं, या ठिकाणी घेतलं. मग सर्वनाम जे आहे, सर्वनाम आपण कशासाठी उपयोगात आणतो तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. म्हणजे हे नाम जे पुन्हा पुन्हा येत आहे ते टाळण्यासाठी आपण सर्वनामाचा उपयोग करतो. मग पहिल्या वाक्यामध्ये आपण रमेश ठेवलं, पुढच्या वाक्यामध्ये आपण रमेशबद्दलच बोलतोय, पण रमेशच्या ऐवजी आपण तो हे सर्वनाम वापरू शकतो. म्हणजे काय झालं रमेश आंबा खातो, तो शाळेत जातो. परत रमेश म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणू तो अभ्यास करतो. रमेशच्या ऐवजी परत इथे घ्या, तो खेळायला जातो. आपण रमेश या नामाची पुनरावृत्ती टाळली आणि त्याच्याऐवजी पुन्हा पुन्हा रमेश घेण्याच्या ऐवजी आपण तो हा शब्द घेतला. तो या ठिकाणी तो हा शब्द या ठिकाणी सर्वनामाचं काम करतो. कशाचं काम करतो, सर्वनामाचं काम करतो. म्हणून लक्षात घ्या,
वाक्यामध्ये समजा एखाद्या पॅरेग्राफमध्ये एखाद्या उत्तरामध्ये एकाच व्यक्तीबद्दल आपण 4-5 वाक्य बोलत असू तर पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचं नाव लिहिताना घेण्याच्याऐवजी किंवा बोलतानाही घेण्याच्याऐवजी आपण नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नाम पुन्हा पुन्हा घेण्याच्याऐवजी त्याच्याऐवजी आपण जो शब्द घेतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो आणि इंग्रजीत त्याला प्रोनाऊन असे म्हणतात. ओके, एक डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी समजली असेल. दुसरी डेफिनेशन आहे की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. ओके, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो. ओके, पहा नामाऐवजी येतो म्हणजे काय, पहा नाम घेण्याच्या ऐवजी आपण त्या नामासाठी ज्या शब्दाची योजना करतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. लक्षात. आणि फंक्शनली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीचं नाव घेऊन त्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा आपण नंतर त्याच्याऐवजी जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. मग आता हे जे सर्वनाम आहेत मग हे सर्वनाम कशावरती डिपेंड असतील हो, नामाचं जेंडर काय आहे. ओके, नाम एकवचनी आहे का नाम पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे, याही गोष्टी त्यामध्ये मॅटर करतात. म्हणून पहा कोणत्या नामासाठी कोणतं सर्वनाम यूज केलं जातं. म्हणजे प्रॉपर नाऊन आहे एखादं समजा तर त्या प्रॉपर नाऊनसाठी मग कोणतं सर्वनाम आपण जे आहे ते यूज करायचं आहे हे आपल्याला कसं ठरवलं जायचं. तर सगळ्यात अगोदर हे ठरवण्यासाठी आपण ते जे नाम आहे मग ते प्रॉपर नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल, ओके, किंवा अजून कोणतं नाऊन असेल, म्हणजे 5 नामाचे प्रकार आहेत ते आपण पुढे शिकणार आहोत. पहा, तर एखादं प्रॉपर नाऊन आहे, समजा एखादं प्रॉपर नाऊन आहे, आपण घेतलं रमेश हे प्रॉपर नाऊन आहे. ओके, रिया हे प्रॉपर नाऊन आहे. ओके, विशेष नाव म्हणतो आपण. आता यांच्यासाठी कोणती सर्वनामं घ्यायची तर यासाठी पहा अगोदर आपण पहिला क्रायटेरिया लावतो तो म्हणजे जेंडर. जेंडर म्हणजे काय हो, लिंग. म्हणजे ज्या नामाबद्दल आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे त्या नामाचे लिंग कोणतं आहे, म्हणजे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे, ओके, सामान्य लिंगी आहे, या गोष्टीचा आपण विचार करतो. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करतो, हे नाम एकवचनीय आहे का अनेक वचनीय आहे, सिंग्युलर और प्लुरल, याही गोष्टीचा आपण विचार करतो. ओके, या 2 गोष्टीचा विचार करून आपण त्या नामासाठी कोणतं सर्वनाम येतं याचा आपण अभ्यास करत असतो. सॉरी, हे आपल्याला समजून घ्यायचं असतं आणि त्यानुसार आपल्याला नामाऐवजी सर्वनामे वापरायची असतात. तर लक्षात घ्या मी काय म्हटलं तुम्हाला की नामाऐवजी सर्वनामे वापरायची आहेत. लक्षात घ्या, नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतो. म्हणजे या ठिकाणी मग मी तुम्हाला होमवर्क म्हणून या ठिकाणी काही नाव देत आहे. तुम्ही लक्षात घ्या की या नावासाठी तुम्ही आतापर्यंत जे तुम्ही काही इंग्रजीमध्ये शिकला आहात त्यापैकी कोणतं सर्वनाम कोणत्या नामासाठी येतं हे तुम्ही मला या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ थांबवा.